सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात सासोली गावातील ग्रामस्थांनी आपल्या हिस्साची जमीन कंपनीला देण्यास विरोध केला आहे। शिवाय सामूहिक जमीन कुणाचा किती हिस्सा हे ठरले नसल्यामुळे जमीन मोजणीसही विरोध केला आहे। या ठिकाणी कंपनीकडून वेळोवेळी पोट हिस्सा मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख अधिकारी प्रयत्न करत आहेत। या अगोदर अशा मोजणीला विरोध केला होता। शिवाय आंदोलन मोर्चा देखील काढले, पण सासोली ग्रामस्थ यांची सामूहिक मोजणी मागणी पूर्ण झाली नाही। असे असता सोमवारी सामूहिक जमीन मोजणीऐवजी पोट हिस्सा सिद्ध झाला नाही, तरीही भूमी अभिलेख अधिकारी व कर्मचारी यांनी ग्रामस्थ यांची हरकत लक्षात न घेता कडक पोलीस बंदोबस्तात पोट हिस्सा मोजणी करण्यास सुरुवात केली। त्यानंतर सासोली ग्रामस्थांनी मोजणी नियमबाह्य आहे, मान्य नाही असे हरकतीचे पत्र देऊन काही तासांनी माघारी फिरले। शिवसेना नेते संदेश पारकर यांनी हा शेतकरी बांधव यांच्यावर अन्याय आहे, ही हुकुमशाही आहे असा आरोप केला आहे। एक तुम्हाला अधिकारी म्हणून माझी रिक्वेस्ट आहे, बरोबर आहे हां। आणि दुसरी गोष्ट आहे का, दुसरं सर्वे नंबर 23 हा सर्वे नंबर सगळा सामायिक आहे। सामायिक सर्वे नंबरची जोपर्यंत मोजणी होत नाही सरकारी, तोपर्यंत पोट हिस्स्याची मोजणी त्या ठिकाणी होऊ नये। मग तो 145चा एक असेल, 100 का त्याच 23 नंबर सर्वेमध्ये असलेला कुठलाही हिस्सा त्याची मोजणी त्या ठिकाणी होऊ नये, ह्याच्यासाठी आमचं ऐका। आणि दुसरं, तुम्ही ज्या आता ज्यांनी बिचाऱ्याने विकलंय, कोणी घेतलंय, समजा विकासकाला विरोध नाही, घेणाऱ्याला माझा विरोध नाही, ज्यांनी विक्री केली त्याचा त्यांनी हक्क विकला, पण ज्यांनी ते विक्री केली त्यांनी आपली हद्द दाखवली पाहिजे। समजा तुमची जमीन मी विकत घेतली, तर तुम्ही व कुठे तुमची हद्द आहे, कुठे तुमचा हिस्सा आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।